ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे आणि बऱ्याचशा ताईंच्या मला ह्यापूर्वी कमेंट आलेल्या आहेत आणि त्या तुमच्याच अशा एका लाडक्या ताईला भेटण्यासाठी तुम्ही उत्साही आहात, मला माहीत आहे आपल्या बऱ्याचशा ताई। आणि तुमच्या रिक्वेस्टला मी मान देऊन जी माझी अगदी जवळची मैत्रीण आहे तिला मी विनंती केली आणि तुमच्या पण सगळ्यांच्या मताचा ती आदर करते आणि ती देखील तुमच्या सगळ्यांना खूप मिस करते। तर एवढं सगळं मी बॅकग्राऊंड सांगितल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल मी कोणाविषयी बोलतीये। तर चला खूप जास्त वेळ न घालवता आता मी त्या तुमच्या लाडक्या ताईला माझ्या सोबत घेते। वेलकम प्रियंका आणि तुमची आवडीची राणी सगळ्यांची। चला आता तू सांग आता। हो नाही, मला दीपाली भरपूर वेळेस बोलली की खूप जणांची कमेंट्स येतात आणि एनिवे मला असं वाटतं की 8-9 महिन्यापासून मी काहीच म्हणजे अपलोड केलेलं नाही सोशल मीडियावर, तर सगळं एकदम ओके आहे। बस आता म्हणजे असं आम्ही दोघांनी मिळून डिसाईड केलं की आता म्हणजे नाही का फॅमिली ब्लॉगिंग नाही करायची, स्पेशली विहानाचे पप्पा इथं नसतात, तर त्यामुळे कधी कधी कसं होतं की सेफ्टीसाठी पण ते अयोग्य आहे की मला 2 म्हणजे मुली आहे, आता मुली मोठ्या होत चालल्या आहेत आणि आपण म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, तर आम्हीच मुलांना सोशल मीडियावर म्हणजे नाही का म्हणजे कोणी दुसरं त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेते, आम्ही स्वतः त्यांना दाखवतोय। जेव्हा सुरू केलं तेव्हा एकदम म्हणजे फन वाटलं, पण नंतर जेव्हा ते काय म्हणतात त्याला त्याचे काहीतरी हे असतं की ड्रॉबॅक्स असतात की काहीतरी सोशल मीडियावर आपण आपलं जेव्हा प्रायव्हेट लाईफ म्हणा किंवा आपलं पर्सनल लाईफ जेव्हा शेअर करतो तर बऱ्याचशा गोष्टींची बंधने येतात आणि कुठेतरी आता प्रियंकाला असं रिअलाइज झालं असेल किंवा मला असं वाटत नाही त्यात काही चुकीचं आहे की आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे, पण मला तरी असं वाटतं की तुझे तू माणसं जोडलेली आहेत तर त्यांच्यासाठी तू म्हणजे आता मी कसं सांगणार, शेवटी तुझा डिसिजन आहे तो नाही, पण आम्ही अधूनमधून दीपालीच्या व्हिडिओमध्ये येत जाईल, मी तुम्हाला नेहमी भेटत जाईल आणि दीपाली व्हिडिओ मला घेऊ का नाही घेऊ, पण मी स्वतःहून येऊन काय करून देत जाईल। नाही तुझ्यासाठी ऑलवेज हा चॅनल हा प्लॅटफॉर्म कायमच प्रियंकासाठी ओपन असेल आणि सर्व ताई तुम्ही प्रियंकाची एवढी आपुलकीनी चौकशी केली आणि तुमचं तिच्यावरचं प्रेम मला पाहून मला खरंच खूप छान वाटलं आणि बऱ्याचशा ताईंचं होतं की प्रियंका हळदी कुंकवाच्या व्हिडिओत नव्हती का, तर प्रियंका आता भारतात आलेली आहे, एक 8-10 दिवस झाले हो ना, आणि हा माझा व्हिडिओ त्याच्या आधीचा शूट झालेला आहे, म्हणजे हळदी कुंकू त्यापूर्वीचा आहे माझा, त्यामुळे प्रियंका दिसली नाही तुम्हाला। तर तुमची ही लाडकी राणी तुमच्या भेटीला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहील आणि जर तिची इच्छा असेल तर विहाना आणि विनाया पण तुम्हाला व्हिडिओत दिसतील, जर तिची परमिशन असेल तरच, अदरवाईज नाही। तर आज आय होप तुम्हाला प्रश्नांचं उत्तर क्लिअर झालं असेल, तर तिचे काही पर्सनल गोष्टींमुळे ती नाही येऊ शकत तुमच्या भेटीला, तर असं आहे। आणि इन केस जर मी परत मला माहित नाही जर माझा डिसिजन चेंज झाला, जरी आम्ही चालू पण करायचा परत युट्यूबवर यायचा म्हणजे जरी विचार केला तरी मग आमचं म्हणजे कॅटेगरी चेंज राहील, म्हणजे जिच्यात फक्त मीच बरोबर हो, तर फॅमिली ब्लॉगिंग तर नक्कीच चालेल आणि तू नक्की तसं प्रयत्न कर, कारण तुझ्यावर प्रेम करणारे भरपूर युट्यूब फॅमिली मोठी आहे तुझी। नाही, इव्हन तो मी इंडियात पण गेले होते ना, म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, खूप जण भेटले हो ना, खूप जण किती वेळेस तर विहानाच्या पप्पांना भेटले की जेव्हा आम्ही दोघं सोबत नव्हतो, नाही काय 2 मिनिटं नाही का व्हिडिओ कॉल, इव्हन तो आता काल परवा पण मला 2-3 जण भेटले, पण छान वाटतं, म्हणजे खूपच छान वाटतं असे प्रेम देतात। पण कधी कधी असं असतं की आयुष्यात काहीतरी डिसिजन घ्यावे लागतात, बरोबर। तर असं आहे हे, आणि एका ताईंनी दिलेलं गिफ्ट आहे ते वेगळ्या बॅग मध्ये आहे, ते नंतर आणते, ह्या पर्स मध्ये नाहीये। ताईंचं नाव हा, तर आता ते गिफ्ट देतानाच ताईंचं नाव मेन्शन करू आपण, ते वेगळ्या पर्स मध्ये। तर असं आहे आणि तर असंच तुमचं प्रेम प्रियंकावर राहू द्या, माझ्यावर पण राहू द्या आणि आपली पर्सची सगळी अपडेट दीपालीच्या चॅनलवर भेटेल नक्कीच आणि बऱ्यापैकी आम्ही भेटतच राहतो हो आणि भेटत राहतो। प्रियंका आणि मी खूप जुन्या मैत्रिणी आहोत, अगदी कॉलेज पण आमचं एकच होतं, त्यानंतर लग्न होऊन आम्ही दोघी पण ऑस्ट्रेलियात आलो। 1 वर्ष जेव्हा ट्रेनिंग शिफ्ट केली तिथे आपण एकाच कंपनीत होतो, एकच कॉलेज एकच कंपनी आणि एकाच ठिकाणी आलेलो आहोत आम्ही, आता एकाच ठिकाणी स्थायिक झालेलो आहोत ऑस्ट्रेलिया। जीपीपीची स्टार्ट आहे आमची कॉलेजची, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, त्यानंतर टाटा मोटर्समध्ये आम्ही नोकरी केलेली आहे दोघींनी पण, आणि आता दोघी ऑस्ट्रेलियात आहोत आणि आमची मैत्री असंच राहील। तुमचं प्रेम तिच्यावर असंच राहू दे, तिच्या फॅमिलीवर तुमचे शुभाशीर्वाद असेच राहू देत सगळ्यांचे, आणि ती तुम्हाला जसं तिने प्रॉमिस केलंय आता माझ्या व्हिडिओतून ती तुमच्या भेटीला नक्की येत जाईल, 2 मिनिटं का होईना पण मी हाय करून देते। नक्की ओके, बाय।
थँक्यू. आणि हा आता आणि आय लव्ह यू. आणि दुसरं आता आज आम्ही आलेलो आहोत आमच्या अजून एका मैत्रिणीच्या बर्थडे, म्हणजे मुलाचा आज वाढदिवस आहे पहिला. आरती नाव आहे तिचा, तर आरतीला नंतर भेटू. तर हे फ्युजन 6 हॉटेल आहे, रेस्टॉरंट, इंडियन रेस्टॉरंट. तर इथं आजचा हा प्रोग्राम आहे बर्थडे पार्टी. आज खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, बँक्वेट हॉल आहे आणि खूप छान छान जण सगळे रेडी होऊन आलेले आहेत आमचे फॅमिली फ्रेंड्स इथे. तर त्यांना पण भेटू आणि आज कसं ऑर्गनाईज केलेलं आहे बर्थडे फंक्शन तर ते पण पाहूयात. आणि बर्थडे बॉयची फॅमिली सगळ्यांना भेटूया. चला. जेवण छान आहे. स्टार्टर इकडे ह्या सगळ्या जणी बसल्यात जेवायला. मस्त स्टार्टर चालू आहे सगळ्यांचा. हॅलो सायली, काय काय स्टार्टर मध्ये? कबाब, समोसा, एवढंच आहे का? अरे वा, छान आहे. एवढंच नाहीये, भरपूर आहे. हॅलो आई, कसं होतं जेवण? स्टार्टर कसं होतं? छान होता. आता केक आलाय. काकू जेवण छान आहे ना? रेखा का लपवला? काय नाही रेखा, खा 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 खा. मी आहे तुझ्या सोबत. तुला कॉम्पिटिटर आहे एक इकडे. डोंट वरी. सगळ्यांचा मस्त छान असं फोटोशूट झाल्यानंतर, सगळ्यांचे छान छान फोटो व्हिडिओ काढल्यानंतर फायनली आता मी स्टार्टर घेतलेला आहे. एवढं टेम्पटिंग आहे सगळं फूड, एकदम छान दिसतंय. इथे ते फिश आहे, फिश अँड चिप्स. त्यानंतर इथे हे मंचुरियन दिसते. हराभरा कबाब संपले आता मी ते घ्यायला जाणार आहे नंतर. आणि हे मस्त टॅमरिन चटणी आणि हा सॉस आहे इथे, मस्त चटणी आहे. तर खूप छान दिसतंय. चला आता मी खाते आणि नंतर बोलूया. ओके, आपण आता आपले मॅजिशियन काका योगेश दळवी यांना बोलूया स्टेजवरती. हे काका मंडे टू फ्रायडे ऑफिस जॉब करतात आणि सॅटर्डे संडे मॅजिशियन म्हणून जॉब करतात. तुमच्या बर्थडेला जर का मॅजिशियन पाहिजे असेल तर त्या भाग्यश्री काकूंना एक फोन करायचा आणि मॅजिशियन बुक करायचा. ओके, कॅन यू प्लीज मूव बॅक अ लिटिल बिट. थोडं मागं होणार. हां, चालेल. तुझं थांबतो, या साईडला थांबता. ओके, आणि काका बाहेर गेल्याशिवाय पिक करू नको. हां, आपण मॅजिशियनला पिक करूया. ओके, आता काका गेले ना, आता पिक करेल आणि वर दाखव सगळ्यांना. ओके, सगळ्यांनी बघितलं? ओके, आपण कॅरट पिक केले ना? ओके, बघितलं सगळ्यांनी? आता
काका येतील 2 मिनिटात आता. ओके, आपण तोपर्यंत आहे ना आजींना विचारूया की ना अशी मॅजिक ती आधी पण करायची का लहानपणी. ओके काका रेडी. आले काका बागेश्री संवाद. आताच क्लॅप करून घेऊ म्हणजे काकाची मॅजिक फेल झाल्यानंतर क्लॅप करायचे चान्सेस नको. ओके भावाचा हिमालयातील पैसे द्या कामाला येते का? जर 15 वर्ष पंतप्रधान मिळत असेल तर मी 5 पैकी 1 करोड नक्कीच ओळखू शकतो. त्यासाठी मित्रांना चहा पाजायला लागेल. Okay, so I'm gonna basically pick each of the fruit or vegetables, and at the end I will tell you which the fruit or vegetable was. All right? Don't get excited. Stay back. Okay, stay back, so everyone can see. बोलतात ते कुठला बाबा होता ग तो? कुठला बाबा? तपस्वी बाबा. जरा थोडं लक्ष आहे ना बाकीचे कापून पण द्यावं बरं का. कुठं काय हिंट मिळते का? सांगत होता. This is the one. Okay, all right. So now we're gonna pick boy this time. All right? Okay. So who will be the second one? Who want to be the second one? Okay. I think I'll pick Shaurya. Okay. So Shaurya, the rule is simple. मनू आणि अजून पण कोणतरी हरलं इकडं पण मला कळलं नाही कोण. हा तिकडं आरव पण आहे. आरव होता का? आरव हरला. आजची जी बर्थडे पार्टी आहे तो आमचा इकडे बर्थडे बॉय तस्मय. हॅपी बर्थडे तस्मय. आणि तस्मय 1 वर्षाचा झाला पूर्ण. आणि तस्मयची मम्मा माझी मैत्रीण आरती संपाळ. आणि आज खूप छान इथं बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे आरतीने हॉटेलमध्ये. हॉटेल फ्युचर 6 इंडियन रेस्टॉरंट आहे. खूप मस्त पार्टी चालू आहे आरती. आम्ही खूप एन्जॉय करतोय. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. आणि स्टार्ट झालेला आहे आमचा मस्त छान छान गेम ऑर्गनाईज केले होते मुलांसाठी. आणि आता छान असं जेवण पण असणार आहे. डिनरचं काय काय मेनू ते बघूया. आरती तुला काय बोलायचं? थँक्यू सगळ्यांनी कमी वेळात भेटलेलं खरं सगळ्या आले. नो प्रॉब्लेम आरती. आणि इतक्या कमी वेळात इतकं छान ऑर्गनाईज केलं आम्ही बर्थडे. खूप मस्त. इंडियाला गेलेलो आम्ही. इंडियानंतर आल्यानंतर खूप 4-5 दिवसाचं नाही छान. आणि इंडियातून आता येऊन पण इतकं कमी वेळात एवढं छान प्लॅनिंग केलं. मस्त खूप छान दिसते. आणि हॅपी न्यू तर काय बोलायचं. मस्त दिसते पाहिजे. चला आता जेवण करून घेऊया. जेवणामध्ये काय काय आहे आपण पाहूया. तिथे सलाड आहे. त्यानंतर इथे रायता आहे. पाइनएपल रायता. त्यानंतर इथे हा जिरा राईस. इकडे आहे दाल मखनी. आणि इथे हे आहे कढाई पनीर. त्यानंतर इथे हे आहे बटर चिकन. आणि इथे ब्रेड येते. आणि इकडे हा आंब्याचा रस आहे. तर इतका छान आहे. हा इथे केक. तर खूप सुंदर जेवण आहे. छान गप्पा झाला प्रियंका सोबत. आणि गेले 2 दिवस झाले आम्ही रोजच भेटतोय. आणि मस्त इकडे शिवजयंतीची तयारी चालू आहे आमची. छान छान. आणि शिवजयंतीचा ब्लॉग दिसेलच. शिवजयंतीच्या ब्लॉगमध्ये प्रियंका दिसणार आहे परत तुम्हाला. आणि त्याची तयारी जोरदार सुरू आहे आमच्या इकडे पर्समध्ये आत्ता. आणि तर एक मला आवर्जून गोष्ट प्रियंकाला द्यायची आहे. आणि त्यासाठी एका ताईंना धन्यवाद म्हणायचे.
की सन्मिता पाटील ताई तळेगावमध्येच राहतात आमच्या इथे. तर ताईंनी आवर्जून ते प्रियंकाचे पण ब्लॉग पाहायचे आणि त्या माझे पण व्हिडिओज पाहतात. तर ताईंनी जेव्हा मला एक छोटंसं गिफ्ट दिलं तर त्या म्हटलं प्रियंका ताईंसाठी पण द्या. राणीला आम्ही खूप मिस करतोय राणी ताईंना आणि त्यांच्यासाठी हे छोटंसं पेंडेंट आणि छान असं गळ्यातलं नाही का नेकलेस त्यांनी पाठवलेला आहे. प्रियंका हे घे, त्या ताईंकडनं तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच समिता ताई. मी म्हणजे नाही का मी भावना वर्डमध्ये नाही एक्सप्रेस करू शकणार, पण समजून घ्या रे का. म्हणजे थँक्यू. आणि मी नक्की घालेन आणि मीच नाही तर माझ्या मुली घालते का हे. थँक्यू. थँक्यू सन्मिता ताई. आणि एवढं प्रियंकासाठी प्रेमाने तुम्ही हे दिलं तर खरंच खूप छान आहे. नाही आणि विशेष म्हणजे 1-1.5 वर्ष झाले म्हणजे ब्लॉग्स नसताना सुद्धा आठवण करून देणं. आणि हा मी मगाशी एक गोष्ट सांगायला विसरले. तर माझे पण जे नातेवाईक आहेत किंवा आमचे जे आजूबाजूचे आहेत माझे सगळे नातेवाईक माझे, तर ते सगळ्यांनी मला आवर्जून विचारले इंडियात गेल्यानंतर की राणीताईचे व्हिडिओज काय येत नाही. तर तुझ्या व्हिडिओच्या वेळी आम्हाला नेहमी राणीताईचे व्हिडिओज पण दिसायचे, तिचे पण व्हिडिओ आम्ही पाहायचो, तर ती का व्हिडिओ टाकत नाही प्रियंका. माझे पण नातेवाईक तुला मिस करतात. सगळ्यांना माझ्याकडून. पण ठीक आहे नाही का, असं नाही की मी दिसतच राहील. नाही, नक्की नक्की नक्की. चलो बाय. थँक्यू. व्यवस्थित जा. त्याला रात्रीचे 10 वाजले गेलं पाहिजे. 10 सव्वा 10 झाले. आम्हाला पण चला पाहिजे. चल भेटू. बाय बाय बाय. चलो थँक्स. ओके चलो.